नमस्कार, उपस्थितांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण इथे श्रीयुत प्रदीप तुंगारे यांनी लिहिलेल्या 4 पुस्तकांच्या प्रकाशन समारंभासाठी सर्वजण जमलेलो आहोत। तर कार्यक्रमाची सुरुवात आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विजय पटवर्धन यांचा परिचय करून देतो। खरं तर परिचयाची गरजच नाही, आपण सर्वजण यांना चांगल्या प्रकारे ओळखता। उत्तम कलाकार आहेत आणि त्यांनी अनेक चित्रपट, मालिका आणि नाटक याच्यामध्ये आपण सर्वजण त्यांना बघत असतो, तसेच वेगवेगळ्या सिरियल्स मध्ये पण बघत असतो। तरी पण थोडक्यात मी काही त्यांनी केलेल्या उत्तम कामाचे काही दाखले देते। त्यांनी केलेले चित्रपट म्हणजे पक पक पकाक, संशय कल्लोळ, चिंटू, झपाटलेला पार्ट 2 असे 20च्या वर त्यांनी चित्रपट केलेले आहेत। मालिकांमध्ये पारू चालू आहे, शुभविवाह, नांदा सौख्य भरे, पिंजरा, फू बाई फू इत्यादी अनेक 60च्या वर त्यांनी मालिका केलेल्या आहेत। आणि नाटक ऑल द बेस्ट, तुझे आहे तुझपाशी, ती फुलराणी अशा 54 नाटकांचे 6000च्या वर त्यांनी प्रयोग केलेले आहेत। असे उत्तम कलाकार आपल्याला आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मिळालेले आहेत। त्यांचं मनपूर्वक मी स्वागत करते आणि साहित्य भारतीचे संचालक श्रीयुत चंद्रमोहन हंगेकर यांना मी अशी विनंती करते की त्यांनी पाहुण्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। यानंतर साहित्य भारतीचे गिरीश सांगळे हे लेखक श्रीयुत प्रदीप तुंगारे यांचं स्वागत करते। आता मी विनंती करते की या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्रीयुत विजय पटवर्धन यांना विनंती करते की त्यांनी पुस्तकाचं प्रकाशन करावं। यानंतर मी श्रीयुत प्रदीप तुंगारेंना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। नमस्कार, इथे जमलेल्या सगळ्या लोकांना मला एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की आज ही 4 पुस्तकं, 4 विनोदी नाटकांची पुस्तकं आज विजय पटवर्धनांनी त्याचं उद्घाटन केलं, प्रकाशन केलं। हे जे सगळं खरं असलं तरी सुद्धा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की नाटकाचा लेखक म्हणून असण्यापेक्षा तो का होतो लेखक, तर नाटकाचा लेखक हा फक्त शब्द लिहित असतो, त्या शब्दांना जिवंतपणा मात्र यांच्यासारखे मोठे नट आणतात आणि म्हणूनच त्याची किंमत वाढते। की आज जी काही किंमत वाढली किंवा आज पुस्तक करायची इच्छा साहित्य भारतीने हे प्रकाशित केलंय, साहित्य भारतीला झाली, ह्या सगळ्याला खरं कारणीभूत जो कोणी असेल तर हे सगळे नट आणि माझं लेखन आवडणारे प्रेक्षक आहेत, एवढंच सांगतो। धन्यवाद पटवर्धन साहेब। आणि आता मी अशी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। नमस्कार, मी काय वक्ता नाहीये, म्हणजे नाटकामध्ये सुद्धा लेखकाची वाक्य पाठ करून तीच बोलत असतो। खरं तर आता त्यांनी मला खूप सन्मान दिला, पण म्हणजे प्रदीप बरोबर काम करायला मला खूप आवडतं। म्हणजे अगदी पूर्वी त्यांनी एक चिताई नावाच्या एकांकिका लिहिली होती, गंभीर होती ती, आणि आम्ही ती बसवली होती सुवर्ण सहकारी बँकेकडून आणि त्याला अनेक प्राइजेस मिळाली होती। त्याच वेळेला आम्ही एकमेकांची आमची ओळख झाली आणि नंतर आमचा बॉन्ड झाला आणि भेटत गेलो। आणि आज मला खूप बरं वाटतंय की प्रदीपने लिहिलेल्या 4 विनोदी पुस्तकांची माझ्यातर्फे प्रकाशन झालं। म्हणजे देठ किओ हिरवा, नातेवाईकांना बोलवा, मिशन गीता आणि 3 Hours Before Death ही 4 नाटकं आहेत। या 4 नाटकांचे अनेक प्रयोग होत असे मी शुभेच्छा व्यक्त करतो। प्रदीप खरंच खूप सुंदर लेखक आहेत आणि विनोदी लेखक तर आहेच आहे, खूप अप्रतिम लिखाण आहे त्याचं।
आणि आत्ताच्या काळामध्ये विनोदी लेखनाचं खूपच महत्त्व आहे, कारण आत्ता खूप काय काय प्रॉब्लेम झालेले असतात, कुठेतरी रडारड चाललेली असते, कुठेतरी हिंसा चाललेली असते आणि माणसाच्या आयुष्यात तर सतत टेन्शन हे असतंच. या टेन्शनपासून जरा एक काही घटका लांब राहण्यासाठी म्हणून विनोदाची आवश्यकता आहे. आणि जर का निखळ विनोद मिळाला, कुणालाही न दुखावता, कुणाच्याही भावना न दुखवता जर का विनोद निर्माण झाला तर तो जास्त चांगला असतो. आणि मला असं वाटतं की प्रदीपकडे असा विनोद आहे, कोणाच्याही भावना न दुखवता त्यांनी हा विनोद नक्कीच केलेला असणार आहे. आता मिशन गीता हे तुम्हाला असं वाटेल की ह्याच्यात काय आहे, तर ह्याच्यात कृष्ण पुन्हा पृथ्वी तलावर येतात आणि नंतर काय गंमत घडते. आणि आजचा एक जास्त महत्त्वाचा दिवस म्हणजे कृष्ण जन्माष्टमी आहे आणि आजच्या दिवशी मिशन गीता ह्या नाटकाचं अनावरण व्हावं, हे एक चांगली गोष्ट आहे. तर माझं असं म्हणणं आहे की ही चारही नाटकं खूप चालावीत आणि लोकांना भरभरून हसवावं आणि त्यांचं टेन्शन दूर करावं. धन्यवाद. आता आजच्या कार्यक्रमाचं शेवटाकडे आपण येत आहोत. उपस्थितांचे मनपूर्वक आभार. आपण उपस्थित राहिल्यामुळे कार्यक्रमाला अतिशय शोभा आली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्रीयुत विजय पटवर्धन यांचे पण मी आभार मानते. त्यांनी वेळात वेळ काढून कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. आजच्या कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल साहित्य भारतीचे मनपूर्वक आभार आणि उपस्थितांचे मनपूर्वक आभार. आतापर्यंत आपण हा सगळा कार्यक्रम पाहिलात. सगळ्यांनी अतिशय चांगलं निवेदन ऐकलं. आज ह्या कार्यक्रमाचं निवेदन करणाऱ्या सौ राधिका हांगेकर यांना एक पुष्पगुच्छ आणि तुमचं एक साहित्य भारतीचे संचालक आणि ह्या पुस्तकाचे प्रिंटर ज्यांनी प्रिंटिंगची जबाबदारी घेतली असे गिरीश सांगळे यांचा सत्कार पटवर्धन सरांनी करावा अशी त्यांना मी विनंती करतो. ज्या साहित्य भारती यूट्यूब चॅनलने आज या पुस्तकांचं प्रकाशन करण्याची जबाबदारी उचलली आणि त्यांनी प्रोत्साहित केल्यामुळे मी हे करू शकलो, अशा साहित्य भारती यूट्यूब चॅनलचे संचालक श्रीयुत चंद्रमोहन हांगेकर यांचा सत्कार विजय पटवर्धनांनी करावा असं मी. रसिका हो, साहित्य भारती यूट्यूब वाहिनीवर आम्ही अनेक भाषातले साहित्यिक आणि व्यंगचित्रकार यांच्या मुलाखती प्रसारित करत असतो. आपण अवश्य त्याचा आस्वाद घ्या आणि हो, ते लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हां.